नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अर्थशास्त्राच्या शॉर्ट नोट्स पाहत आहोत। या अगोदर आपण अर्थशास्त्राची वैशिष्ट्य पाहिलेली आहेत। आज आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम यावरील शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आता राष्ट्रीय उत्पन्न समजण्याआधी आपल्याला एक छोटीशी संकल्पना समजणं गरजेचं आहे। आपल्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती कमवते तिचं एकूण उत्पन्न कसं आपण त्याचा खर्च करतो किंवा आपलं शेवटी काय राहतं किंवा आपण कुठपर्यंत आपला विकास होत आहे या पैशातून, जे पैसे आपण कमवतो, हे एकदम सोप्या भाषेत कुटुंबाच्या उत्पन्नाची व्याख्या झाली। तशीच राष्ट्राचं उत्पन्न तुम्ही, मी, इथे बसणारे किंवा ऐकणारे किंवा तुमच्या घरातील कमवते जे कोणी व्यक्ती आहेत त्या सर्वांचं मिळून देशातील सर्व नागरिकांचं जे काही उत्पन्न असतं, जे कमवलेलं असतं, ते सर्वांचं मिळून ते होतं राष्ट्रीय उत्पन्न। मग हे राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने, कोणाला किती आहे, हे सर्व गोष्टी काही लोकांनी ऑब्झर्व केल्या आणि त्या मांडल्या। जसं की सर्वप्रथम 1665 साली ब्रिटिश अर्थतज्ञ सर विल्यम पेटी यांनी इंग्लंडमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जागतिक पहिली परिगणना केली। आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या देशाचं एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण किंमत, ती कुणीही केलेली असो, देशातील नागरिकांनी, उद्योजकांनी की शासनानं, सर्वांचं मिळून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होतं। हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि लोकांच्या जीवनमानाचे एक महत्त्वाचं मापन आहे। याला आणखीन सोप्या भाषेत आता आपण समजून घेऊ। मी म्हटलं की तुम्हाला देशातील सर्व नागरिकांनी केलेलं उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। मग ते कुठलेही असो, जसं की कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, प्रदेशात मिळणारं उत्पन्न, जसं की आपल्या देशातले काही लोक परदेशात नोकरी करायला जातात, त्यांनी पाठवलेली रक्कम, ह्या सर्व गोष्टी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट असतात। त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा GNP असं म्हणतो। मग याचं महत्त्व काय, तर देशाची आर्थिक प्रगती मोजण्यासाठी GNP उपयोगी पडते। जास्त GNP म्हणजे जास्त उत्पादन आणि आर्थिक सामर्थ्य म्हणजे पैशाचं सामर्थ्य। मग विविध अर्थतज्ञांनी व संस्थांनी आपल्या मते भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे, ते आता आपण पाहूया। सगळ्यात पहिले दादाभाई नौरोजी यांनी 1868 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि ते होतं 340 कोटी एवढं, आणि दरडोई उत्पन्न होतं 20 रुपये। त्यानंतर फेंडले सिरास यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते होतं 1942 कोटी आणि दरडोई उत्पन्न होतं 80 रुपये। त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी 1913-14 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते होतं 1067 कोटी आणि दरडोई उत्पन्न 44 रुपये। त्यानंतर VK राव यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते 2 वेळा, एकदा 1925ला, तेव्हा त्यांना 76 रुपये दरडोई उत्पन्न भेटलं। त्यानंतर त्यांनी 1931-32 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, त्यावेळेस त्यांना 1679 कोटी रुपये इतकं उत्पन्न भेटलं आणि दरडोई उत्पन्न होतं 63। त्यानंतर वाणिज्य आणि मंत्रालय यांनी
45-46 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं ते होतं 6,234 कोटी रुपये. त्यानंतर दरडोई उत्पन्न होतं 198 रुपये. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समिती यामध्ये प्रश्न हे एकतर राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती यावर जास्तीत जास्त विचारले जातात. जसं की ग्रीन GDP, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती केव्हा स्थापन झाली, तिचे अहवाल कधी दिला, त्यानंतर तिचे सदस्य कोण, तिचे अध्यक्ष कोण, या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. चला तर मग पाहूया राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली 4 ऑगस्ट 1949ला आणि तिचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. तर सदस्य होते DR गाडगीळ आणि VK आर्वी राव. यांनी 1950-51ची पाहणी केली आणि 50-51चा अहवाल हा 1954 मध्ये दिला. तेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होतं 8,650 कोटी रुपये. तर दरडोई उत्पन्न होतं 246 रुपये 90 पैसे इतकं. या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धतीचा उपयोग करा म्हणून सांगितलं, जे की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कुठल्या पद्धती आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. पण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतात तेव्हा 2च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजतात. जसं की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. आणि खर्च पद्धत म्हणजेच व्यय पद्धतसुद्धा आहे. उत्पादन पद्धतीत काय विचार केला जातो? तर देशात तयार झालेल्या सर्व वस्तूच्या अंतिम मूल्य किंवा सेवांचे अंतिम मूल्य लक्षात घेतले जाते. तर उत्पन्न पद्धतीत जसं की पगार, नफा, व्याज, भाडे या सर्व गोष्टी एकत्रित करून उत्पन्न मोजले जाते. मग ते कुठले असो, एखाद्या घरातील उत्पन्न असो की देशातील व्यक्तीचं उत्पन्न असो की भांडवलदाराचं उत्पन्न असो, जसं की टाटा, बिर्ला यांचे सुद्धा उत्पादन हे उत्पन्न पद्धतीत मोजलं जातं. मग खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत. व्यय पद्धत काय आहे? तर वस्तू आणि सेवांचे केलेले एकूण खर्च मोजले जाते. म्हणजे सेवांवर जेवढा खर्च केला जातो तो आणि वस्तूवर जेवढा खर्च केला जातो तो. मग हे मोजण्यासाठी काय असतं? तर एक सूत्र आहे C+I+G+X-M. मग हे काय आहे? C म्हणजे कन्झम्पशन, देशातील कुटुंब आणि वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केलेला उपभोग आहे, त्याला कन्झम्पशन म्हणायचं. C म्हणजे. I म्हणजे काय आहे? तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या देशातील व्यक्तींनी अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केलेला खर्च. त्यानंतर G म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किंवा ड्युटीज म्हणजेच शासनाद्वारे करण्यात आलेला खर्च. मग X काय आहे? तर X म्हणजे परदेशी व्यक्तींनी आपल्या देशात केलेली खरेदी. जरी परदेशी असतील ते व्यक्ती, पण त्यांनी आपल्या देशात जर खरेदी केली तर आपल्या देशातील कुठल्या तरी नागरिकाला त्यांचं पैसे भेटणार आहेत ना, म्हणजे त्यांचं ते उत्पन्न होणार. म्हणून परदेशातील व्यक्तींनी वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे X. मग आपल्याही देशातले काही माणसं जातात बघा, जसं की मालदीवला, स्वित्झर्लंडला वगैरे जाऊन फिरून येतात. मग तेव्हा तिथं खर्च करतात सेवांसाठी, जसं की राहायला हॉटेल, जेवायला खाणं, मग हॉटेलमध्ये जेवतात, या गोष्टींनी केलेला खर्च. मग परदेशातील व्यक्तीने केलेला खर्च त्यातून आपल्या देशातील व्यक्तींनी केलेला परदेशातील खर्च यांची वजावट करायची. म्हणजे तुम्हाला हे सूत्र लक्षात येईल. C म्हणजे कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि X म्हणजे परदेशातील व्यक्तीने आपल्या देशात केलेला खर्च. तो प्लस होतो, पण आपल्या देशातील व्यक्तींनी बाहेरल्या देशात केलेला खर्च मायनस होतो. हे सगळं मिळून खर्च पद्धतीनं आपल्या देशाचं उत्पन्न मोजता येतं. आता यानंतर उत्पन्न मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, जसं की स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच काय? GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर दुसरी आहे
GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर तिसरी आहे NDP म्हणजेच काय, देशांतर्गत निव्वळ उत्पन्न नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर चौथी आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP. या सर्व गोष्टी आपण आता उदाहरणाद्वारे अभ्यासूत. GDP म्हणजे काय, तर GDP म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत देशातील नागरिकांनी किंवा परदेशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवाचे मूल्य, त्याला आपण GDP म्हणतो. ही व्याख्या समजून घेताना आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भौगोलिक सीमा, देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजे आपल्या देशाच्या ज्या सीमा आहेत त्यात कोणीही उत्पादन करू, जसं की अमेरिकेतल्या कंपन्या आपल्या भारतात आहेत, त्यांनी उत्पन्न केलं तरी GDP मध्ये मोजलं जातं, किंवा आपल्या भारतीयांनी जरी उत्पन्न केलं तरीही ते GDP मध्ये मोजलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये घसारा सुद्धा मोजला जातो. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय अनुदाने सुद्धा मोजले जातात आणि अप्रत्यक्ष कराचा सुद्धा समावेश हा GDP मध्ये होत असतो. मग GDP कुठल्या कुठल्या पद्धतीने मोजल्या जातो, तर GDP मोजण्याच्या मुख्य 3 पद्धती आहेत, जसं की उत्पादन पद्धत, त्यानंतर उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये देशातील सर्व उत्पन्न, जसं की ते कृषी क्षेत्रातलं असो, सेवा क्षेत्रातलं असो की उद्योग क्षेत्रातलं असो, यांचं पूर्ण मूल्यवर्धन म्हणजे यांची पूर्ण बेरीज केली जाते. त्यानंतर उत्पन्न पद्धतीत पाहिलं तर जसं की भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक या सगळ्या गोष्टींचं, खंड असो की मजुरी असो की व्याज असो की नफा असो, या सगळ्या गोष्टीचा उत्पन्न पद्धतीमध्ये समावेश होतो. मग खर्च पद्धतीत कसा असतो, तर खर्च पद्धतीत कन्झम्पशन असतं, त्यानंतर गुंतवणूक खर्च असतो इन्व्हेस्टमेंट, आणि त्यानंतर सरकारी खर्च म्हणजेच गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, किंवा मग आता यामधून नेट एक्सपेंडिचर आपल्या लक्षात येण्यासाठी परदेशी लोकांनी आपल्या देशात केलेला खर्च, त्याच्यातून आपल्या देशातील लोकांनी केलेला खर्च परदेशात जाऊन तो मायनस केला जातो. म्हणजेच आपल्याला असं सूत्र सांगता येईल C+I+G कंसामध्ये X - M हे सूत्र आहे. या सूत्रावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. यामुळं GDP मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिलं, 3 पद्धतीने GDP मोजला जातो. दुसरं, GDP मोजताना भौगोलिक सीमा लक्षात ठेवायच्या. भौगोलिक सीमा आला शब्द की समजून घ्यायचं ही GDPची व्याख्या आहे. तिसरं, यामध्ये सर्व परदेशी नागरिकांनी कमवलेलं, आपल्या देशातील नागरिकांनी कमवलेलं, सर्वांचं सरकारने केलेला खर्च, त्यानंतर घसारा सुद्धा आणि अप्रत्यक्ष कर सुद्धा यामध्ये समावेश असतो. त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात ठेवून या प्रश्नाचं उत्तर टॅकल करायचं. यानंतर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच GNP किंवा त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला सकल राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. मग या संकल्पनेत आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचं, देशातील नागरिक. देशातील नागरिक ते परदेशात कमवो किंवा आपल्या देशात कमवो, त्यांचं अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य ह्याला GNP असं म्हणतात. म्हणजे ही एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे. तरी पण आपण पुस्तकी भाषेत सुद्धा व्याख्या पाहूया. एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे GNP होय. म्हणजे देशातील नागरिक आलं की सकल राष्ट्रीय उत्पन्न. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ट्रिकसाठी सांगते, N फॉर नॅशनल आणि N फॉर आपल्या मराठीतून नागरिक. समजलं? यानंतर याचं उदाहरण पाहायचं झालं तर समजा एका वर्षात भारतीय नागरिकांनी 100 कोटी रुपये उत्पादन केलं. याच वर्षी काही भारतीय नागरिकांनी परदेशात 20 कोटी रुपये भारतात पाठवले. त्याचबरोबर
त्याचवेळी काही परदेशी नागरिकांनी भारतात काम करून 5 कोटी रुपये मिळवले आणि ते त्यांच्या मायदेशी पाठवलं. तर मग GNPची व्याख्या कशी करायची? तर पहिले 20 कोटी मायनस 5 कोटी इज इक्वल टू 15 कोटी. ही झाली आपल्या देशाची 115 कोटी GDP. म्हणजे काय केलं मी? तर 100 कोटी उत्पादन कमवलं होतं, बरोबर. त्यानंतर 20 कोटी परदेशातून आपल्या देशात आलते, बरोबर. त्यानंतर 5 कोटी आपल्या देशातून बाहेरल्या देशात पाठवले होते. म्हणजे 20 मधून 5 कोटी मायनस केले मी, किंवा 100 मधूनही मायनस करायचे. पण आपल्या देशातल्या उत्पादनात 5 कोटी हे बाहेरल्या देशातल्या लोकांनी कमवले, त्यामुळं 5 कोटी हे तर मायनस होणार. मग त्या 20 कोटीमधून 5 कोटी मायनस केले तर आपला GNP आला 115 कोटी. मग सूत्राद्वारे आपल्याला सांगायचं झालं तर GNP बरोबर GDP प्लस कंसामध्ये X मायनस M. म्हणजेच काय? तर X म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आणि M म्हणजे परकीय नागरिकांनी भारतात केलेलं उत्पन्न. हा झाला GNPची सूत्रात मांडणी. आता यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच NDP. आता ही गोष्ट NDP लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आणि साधी व्याख्या मी तुम्हाला सांगते. ज्या काही उत्पादित केल्या जातात वस्तू, मग उत्पादित केलेल्या वस्तूची झीज होते. मग झीज झाली की ती झीज पैशामध्ये मोजायची आणि ती पैशामध्ये मोजलेली झीज ही GDP मधून मायनस केली की NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच NDP हा आपल्याला लक्षात येतो. ही एकदम खरी आपल्या देशाची प्रगती दाखवणारा एक निर्देशांक म्हणता येईल. जसं की आता रोड बांधण्यासाठी भरपूर अशी आता झाडे वगैरे तोडावं लागले. झाडं तोडताना तोडले, जी काही रस्त्याच्या बाजूला झाडं आली होती ती तोडली, पण ती तोडली झाडे, पण दुसरी झाडे लावण्यासाठी काही खर्च आला की नाही? मग त्याला म्हणायचं आपण घसारा. मग घसारा किंवा त्याला इंग्लिशमध्ये डेप्रिशिएशन म्हणायचं. मग हे डेप्रिशिएशन भरून काढण्यासाठी जो काही खर्च केला जातो त्याला घसारा किंवा डेप्रिशिएशन म्हणतात. आणि तो GDP मधून मायनस केला की NDP म्हणजेच नॅशनल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट भेटत असतं. मग या NDPचं महत्त्व काय किंवा यामधून काय निर्देशित होतं? तर यामधून विविध देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करताना आपल्याला NDPचा वापर करता येतो. मग त्यातून आपल्याला आपल्या देशाचं खरं चित्र दिसून येतं किंवा आपल्या देशातील लोकांनी खरेखुरे किती पैसे कमवलेत हा आपल्याला GDP लक्षात येत असतो. यानंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला GNI असं सुद्धा म्हणतात. मग हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर देशाची आर्थिक वाढ मोजताना केवळ वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचा विचार न करता त्या उत्पादनामुळे पर्यावरणाचा झालेला नुकसान किंवा नैसर्गिक संसाधनाचा झालेला ऱ्हास यांचा आर्थिक मूल्यमापन करून ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचे अधिक वास्तववादी आणि शाश्वत चित्र लक्षात येते. हे झालं सगळं पुस्तकी भाषेत. पण या ग्रीन GDP बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे, जसं की ग्रीन GDP मोजताना नैसर्गिक संसाधनांची घट ह्या गोष्टी लक्षात घेतात, पर्यावरणाचा ऱ्हास ही गोष्ट लक्षात घेतात आणि सर्वात महत्त्वाचं ग्रीन GDP आजपर्यंत कुठे मोजला होता? तर तो 2006 मध्ये चीनमध्ये मोजला होता. त्यानंतर 2007ला थांबवला. कारण काय होतं? तर ग्रीन GDP मोजल्यानंतर त्यांच्या देशाचा खूपच GDP डाऊन झाला, त्यामुळे त्यांनी ते मोजणंच बंद केलं. भारतात याबद्दल काही झाल्या का घडामोडी? तर हो झाल्या. पारदास गुप्ता समितीने 2013 मध्ये आपला ग्रीन GDP मोजला, पण नंतर तो बंद केला.
1990मध्ये ही संकल्पना उदयास आलेली होती. त्यामधून आपण ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे किंवा शिकण्यासारखी आहे. म्हणजे आपल्याला एकच सांगायचं यातून की केवळ पैसा कमवणे पुरेसा नाही, तर तो पैसा कमवत असताना पर्यावरणाची किती किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीसुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट म्हणजेच क्रयशक्ती समानता, त्यालाच पर्चेसिंग पॉवर्टी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा विनिमय दर आणि क्रयशक्ती. ही संकल्पना कार्ल गुस्ताव यांनी मांडलेली आहे, ज्यांची खाली फोटो आहे. तर या संकल्पनेत काय सांगितलंय, तर एक वस्तू जी की अमेरिकेमध्ये एक समजा चॉकलेट $1 भेटते, तीच चॉकलेट चीनमध्ये 2.5 युआनला भेटते आणि तीच चॉकलेट भारतामध्ये 10 रुपयाला भेटते. मग यावरून काय लक्षात येतं की 10 रुपये $1 घेण्यासाठी 80 ते 90 रुपये आपल्याला द्यावे लागतात, तेव्हा आपल्याला $1 येतं. पण $1ला घेतलेली चॉकलेट अमेरिकेमध्ये आपल्या भारतामध्ये ती 10 रुपयाला भेटाली. म्हणजे आपल्या 80 रुपयाबरोबर $1 असताना सुद्धा आपली पर्चेसिंग पॉवर जास्त आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की आपल्या भारताची पर्चेसिंग पॉवर किंवा विकत घेण्याची शक्ती ही जास्त आहे क्रयशक्ती अमेरिकेपेक्षा. त्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, क्रयशक्तीवर आधारित विनिमय दर काढला तर दोन देशातील वस्तू व सेवांच्या टोपलीमध्ये किंवा बास्केटमध्ये तुलना केली तर आपला भारत अमेरिकेपेक्षा पर्चेसिंग पॉवरमध्ये जास्त आहे. आता आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहिल्या, त्यानंतर क्रयशक्ती पॉवर पाहिली, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. पण काय आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काही समस्या आहेत का, तर हो आहेत. कुठल्या कुठल्या समस्या आहेत, तर लोकांकडील काळा पैसा म्हणजे असा पैसा की जो पैसा राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमध्ये मोजला जात नाही, त्याचा टॅक्स भरला जात नाही, या गोष्टीला आपण काळा पैसा म्हणायचा. तो काळ्या कलरचा पैसा म्हणजे काळा पैसा नाही बरं. त्यानंतर असंघटित क्षेत्रातील उत्पन्न. असंघटित क्षेत्रात कोण कोण असतं, जसं की आपले भाजीपालेवाले, कामगार असतात, घरकामवाल्या बाया असतात, यांच्याकडेही पैसे असतात, पण ते मोजले जातात का, नाही. त्यानंतर आपली आई घरी पैसे ठेवत असते, जे पैसे कुणालाच माहिती नसतात. त्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बँकेत पैसे ठेवल्यानंतर ते पैसे चोरीला जातील किंवा काही होईल. ही गोष्ट निरक्षरतेमुळे येतं. ही पण एक समस्या आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, तर बँकेत किंवा कुठल्याही अकाउंट संस्थेशी जर तुमचे पैसे जुडले नसतील तर त्याला काळे पैसे किंवा असंघटित क्षेत्रातील पैसे किंवा आपल्या घरातील बचतीचे पैसे किंवा जी निरक्षरता आहे की बँकेत पैसे ठेवले तर चोरीला जातील, मग आपल्याला कोण देईल, ही गोष्टी ह्या खूप मोठ्या समस्या आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आहेत. आता ह्या मी साध्या सोप्या आणि चित्रा थ्रू तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर त्या तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो लाईक करायला मात्र विसरू नका. ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील त्या पण माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे मी त्यावर काम करेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.